सर्वात आधी इथे पनीर कोफ्ता बनवण्यासाठी मी इथे 1 पाव पनीर किसून घेतलेला आहे। त्यानंतर इथे बेसन घेतलं आहे। नंतर काही मिरचीचे तुकडे, वाटाण्याचे दाणे, इथे कोथिंबीर स्वच्छ धुवून आणि चिरून घेतलेली आहे। थोडासा गाजर घेतलेला आहे किसून। त्यानंतर इथे तिखट घेतलेला आहे, हळद, धना पावडर, गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ। हे सर्व मसाले तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा। बेसन मी इथे पनीर कोफ्तेसाठी आपण जेव्हा छोटे गोळे बनवू ते गोळे नीट बनले पाहिजे त्यासाठी मी घेतलेला आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मी पनीर कोफ्त्यासाठी जे काही साहित्य घेतलेलं ते सर्व एकत्र करून अशा प्रकारे गोळे बनवून घेतलेले आहे। इथे मी जेवढं बेसन घेतलेलं होतं साहित्यामध्ये दाखवण्यासाठी त्यापेक्षा मला थोडं जास्त बेसन लागलेलं आहे। आता इथे हे गोळे आपण तेलामध्ये तळून घेऊया। गोळे बनवण्यासाठी मी इथे तेल तापवायला ठेवलेलं होतं। आता एक एक करून तेलामध्ये मी गोळे सोडणार आहे। आता अशा प्रकारे आपल्याला कोफ्त्यासाठी लागणारे गोळे तळून घ्यायचे आहे। आता लो फ्लेमवर बघा मी इथे सोनेरी कलरचे हे कोफ्ते तळून घेतलेले आहे। आता हे मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे। पण हे कोफ्ते तळताना एक काळजी घ्यायची आपल्याला, ज्यावेळेस आपण कोफ्ते तेलामध्ये घालतो त्यावेळेस आपल्याला एकदम कमी लो फ्लेम ठेवायचा आहे आणि यावर एक झाकण झाकून द्यायचं आहे, कारण आपण यामध्ये जे वाटाण्याचे दाणे घातलेले आहे ना ते उडू शकतात तेलामध्ये घातल्यावर, म्हणून ही एक काळजी आपल्याला घ्यायची आहे। अशा प्रकारे झाकण ठेवून बघा मी एकदम लो फ्लेमवर हे कोफ्ते तळून घेतलेले आहे। आता इथे कोफ्ते तळून झाल्यावर मी ग्रेव्हीसाठी तेल तापवून घेतलेलं आहे। आता तेल तापल्यावर सर्वात आधी आपल्याला यामध्ये तमालपत्र घालायची आहे। नंतर 2 उभी चिरलेली मिरची, नंतर आलं लसूण पेस्ट मी इथे 2 चमचे घेतलेले आहे। आता आपल्याला आलं लसूण पेस्टला छान परतून घ्यायचं आहे। आलं लसूण पेस्ट तेलामध्ये परतून झाली की यामध्ये आपल्याला कांद्याची पेस्ट घालायची आहे। इथे मी कांद्याची पेस्ट करण्यासाठी एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला होता। कांद्याची पेस्ट पण तेलामध्ये नीट परतून घ्यायची आहे। कांद्याची पेस्ट इथे मी लाल होतपर्यंत छान परतून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला टोमॅटोची प्युरी घालायची आहे आणि टोमॅटोची प्युरी पण आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायची आहे। आता इथे मी टोमॅटोची प्युरी तेल सुटतपर्यंत छान तेलामध्ये परतून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहे। आता इथे सर्वात आधी तिखट घालणार आहे। तिखट बघा तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, कारण इथे मी हिरवी मिरची पण घातलेली आहे आणि कोफ्त्यामध्ये पण तिखट घातलेलं आहे। बस थोडंसं ग्रेव्ही पुरतं मी इथे तिखट घातलेलं आहे, कारण जे तिखट मी इथे यूज करते ते खूप जास्त तिखट आहे, म्हणून मी थोडंसं तिखट घेतलेलं आहे। त्यानंतर हळद, इथे हा मसाला मी घालणार आहे। तो मसाला मी कलमी, मोठी विलायची, लहान विलायची, जिरं आणि तेजपान हे सगळं भाजून तयार केलेलं आहे तो घालते आहे। त्यानंतर धना पावडर घालते आहे आणि चवीपुरतं मीठ। आता हे सर्व मसाले आपल्याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। मसाले नीट परतून झाले, मसाले परतून झाल्यावर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। पाणी घालून ही ग्रेव्ही आपल्याला एकत्र करायची आहे, अशा प्रकारे मिक्स करायची आहे। मी पुन्हा पाणी घालत आहे। आता यामध्ये मी 1.5 वाटी पाणी घातलेलं आहे। आता ही ग्रेव्ही आपल्याला शिजू द्यायची आहे।
कमी फ्लेमवर ही ग्रेव्ही मी शिजू देणार आहे किंवा मीडियम फ्लेम केला तरी चालेल। आता इथे मी ग्रेव्ही शिजवून घेतलेली आहे। तुम्ही इथे गरम पाणी पण घालू शकता। आता आपल्याला यामध्ये कोफ्ते ॲड करायचे आहे। आणि अशा प्रकारे हे कोफ्ते घालून आपल्याला ही ग्रेव्ही 10 मिनिटं झाकण झाकून शिजवून घ्यायची आहे। आता 10 मिनिटे इथे मी ग्रेव्हीमध्ये कोफ्ते शिजवून घेतलेले आहे। आता यामध्ये मी कोथिंबीर घालणार आहे। कोथिंबीर घालून आपल्याला भाजी मिक्स करून घ्यायची आहे। आता इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि यावर क्रीम घालते आहे। तुम्ही फ्रेश क्रीम पण वापरू शकता किंवा दुधावरची साय येते ती फेटून यामध्ये घातली तरी चालेल। अशा प्रकारे इथे पनीर कोफ्ता तयार आहे। आता आपण इथे गाजरचा हलवा बनवून घेऊया। त्यासाठी गाजरचा हलवा बनवण्यासाठी मी इथे 3 मोठे चम्मच तूप गरम करायला ठेवलेला आहे। आता यामध्ये गाजरचा कीस घालायचा आहे। गाजर मी इथे अर्धा किलो घेतलेले आहे। सर्वात आधी आपल्याला गाजर स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। त्यानंतर छिलनीने त्याची साल काढून घ्यायची आहे आणि नंतर त्याला किसून घ्यायचा आहे। आता गाजराचा कीस मी छान तुपामध्ये परतून घेणार आहे। आता मी इथे तुपामध्ये गाजराचा कीस 5 ते 7 मिनिटं छान परतून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला खोवा घालायचा आहे। खोवा आपल्याला अर्धा वाटी घ्यायचा आहे। खोवा पण आपल्याला यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि मिक्स करून आणखी 3-4 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे। आणि ही सगळी प्रोसेस मी मीडियम फ्लेमवर करत आहे। आता खोवा नीट परतल्यावर मी यामध्ये थोडंसं दूध घालत आहे। दूध मी इथे पाऊण कप घेतलेला आहे आणि खोवा मी इथे अर्धा कप घेतलेला आहे। तुम्ही खोवा आणि दुधाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आणि अर्धा किलो गाजर घेतले आहे आणि 3 मोठे चम्मच तूप घेतलेला आहे। दूध आटतपर्यंत आपल्याला हलवा शिजवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग यामध्ये साखर घालायची आहे। आता इथे दूध पूर्णपणे आटलेलं आहे। आता यामध्ये मी अर्धी वाटी साखर घालणार आहे। साखर घातल्यानंतर आपल्याला साखर विरघळेपर्यंत गाजरचा हलवा आपल्याला नीट परतून घ्यायचा आहे। साखर मेल्ट होत आहे। आता आपल्याला यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे आहे। ड्रायफ्रूट्स घातल्यावर आपल्याला गाजरचा हलवा थोडा घट्ट होतपर्यंत छान परतून घ्यायचा आहे। साखर आणि ड्रायफ्रूट्समध्ये गाजरचा हलवा परतल्यानंतर बघा आपला हलवा रेडी आहे। अशा प्रकारे आपल्या गाजरच्या हलव्याची रेसिपी झालेली आहे आणि गाजरचा हलवा तयार आहे। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आपली व्हेज थाळी तयार आहे। इथे मी पनीर कोफ्ते बनवलेले आहे, कढी आहे, वरण आहे, गाजरचा हलवा आहे। इथे मी काकडीची कोशिंबीर केलेली आहे। सर्वात आधी कोशिंबीर बनवण्यासाठी मी काकडी स्वच्छ धुवून त्यानंतर त्यामध्ये मिरचीचे काप आणि टमाटर चिरून घातलेला आहे आणि त्यानंतर त्याला फोडणी दिली आहे जिरं मोहरी आणि हिंगची आणि वरून लिंबू पिळला आहे। इथे पोळी आहे, कांदे भजी आहे आणि मिरची भजी आहे आणि वरण भात आहे। अशा प्रकारे आपल्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी व्हेज थाळी तयार आहे। तर मग कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर श्वेता रेसिपीला सबस्क्राईब करा। आपण पुन्हा भेटू एक छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।